नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पहा आपण 2016, 2017 आणि 2018 या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झाली आहेत यातील काही महत्त्वाचे आणि 2019, 2020 आणि 2021 या 3 वर्षाचे करंट अफेअर्स यावरती आपण काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. तसेच मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला एक वेळा भेट द्या, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच मराठी नोकरी.in या नावाने आपली वेबसाईट आहे. तर दररोज सकाळी आपल्याला 11 वाजता या वेबसाईटवरती 25 जनरल नॉलेजचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मधुमेह हा विकार शरीरातील डॅश अवयवातील बिघाडामुळे होतो. मित्रांनो, आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे ही आपली मॉक टेस्ट देखील होणार आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्वादुपिंड. म्हणजेच मधुमेह हा जो विकार आहे हा शरीरातील कोणत्या अवयवावर? स्वादुपिंडावर बिघाड झाल्यामुळे मधुमेह होतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढलेले आहेत? म्हणजे मित्रांनो, प्रश्न आपल्याला असा आहे विचारला आहे की कुष्ठरोगाचे जे जंतू आहेत त्याचा संशोधक कोण आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 आहे, जिभेच्या शेंड्यावर गोड चव समजते, तर जिभेच्या पाठीमागील भागात डॅश चवीचे ज्ञान होते. म्हणजे पहा, जिभेच्या शेंड्यावरती आपल्याला गोड चव कळत असते, तर जिभेच्या पाठीमागे म्हणजे पाठीमागील भागामध्ये कोणती चव कळते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कडू चव कळत असते. कुठे? जिभेच्या पाठीमागील भागामध्ये. प्रश्न क्रमांक 4 आहे, मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते डॅश घटकामुळे ओले होते. लक्षात ठेवायचे, मीठ ज्यावेळी आपण उघडं ठेवतो त्यामुळे ते कोणत्या घटकामुळे ते ओलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सोडियम नायट्रोजनमुळे. मीठ ज्यावेळेस आपण हवेत उघडं ठेवतो त्यावेळी ओलं होतं सोडियम नायट्रोजनमुळे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे, निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात? पहा मित्रांनो, तर रक्तदान एकदा रक्तदान केल्याच्या नंतर आपण 3 महिन्यानंतर जवळपास रक्तदान करू शकतो. या ठिकाणी प्रश्न आहे, जर निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 3 ते 4 वेळा एका वर्षात रक्तदान करता येते निरोगी व्यक्तीला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे, बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरले जाते? पहा, बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरले जाते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कवकनाशक म्हणून देखील वापरलं जातं बोर्डो मिश्रणाला. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे, उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांना डॅश असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न भूगोलावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, उत्तर महाराष्ट्रात कोणती नदी आहे? तापी खोऱ्यातील कोणते कोणते जिल्हे? धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ज्या जिल्हे आहेत या 3 जिल्ह्यांना कोणत्या नावानं संबोधलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला खानदेश म्हटलं जातं. धुळे, नंदुरबार आणि जळगाव. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? महाराष्ट्रातील सध्याचं किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली येतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 एकूण 17% एवढं जलसिंचन क्षेत्राखाली आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखलं जातं? भारताची औद्योगिक राजधानी कोणतं शहर आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मुंबई. ही जी आहे ही भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्राची राजधानी देखील मुंबई आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारताची जी राजधानी आहे ती आहे दिल्ली. भारताची राजधानी दिल्ली, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 10 आहे, सध्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळात 3रा तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे थोडा कन्फ्युजन प्रश्न आहे, तर प्रश्न समजून घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात आपल्या 3रा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा आहे? लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं जे राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश आणि 2 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. 2रा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. प्रश्न क्रमांक 11 आहे, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरती येतं? पहा, कळसुबाई हे जे शिखर आहे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर मानलं जातं आणि हे जे शिखर आहे हे कोणत्या
जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. भूगोलावरील महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे कळसुबाई हे शिखर. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो. आपल्याला हा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12 आहे पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो? कशासाठी? पोलाद तयार करण्यासाठी. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मॅग्नीजचा वापर केला जातो पोलाद तयार करण्यासाठी. हा जो धातू आहे मॅग्नीज हा प्रामुख्याने वापरला जातो पोलाद तयार करण्यासाठी. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 13 आहे राजस्थानमधील एकूण लोकसंख्येच्या %, लोकसंख्या ही राजस्थान वाळवंटात राहते. मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा. राजस्थानमधील जे एकूण लोकसंख्या आहे त्याच्या किती टक्के लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटात राहते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 38%. म्हणजे जेवढी काही लोकसंख्या आहे राजस्थानची त्यापैकी 38% ही जी लोकसंख्या आहे ही वाळवंटात राहणारी लोकसंख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे सतलज नदीवर भाकरा हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? पहा सतलज नदीवर जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे त्याचं नाव आहे भाकरा. तर तो कोणत्या राज्यात आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेशमध्ये आहे सतलज नदीवरचा भाकरा बहुउद्देशीय प्रकल्प. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 15 आहे आकाशाला भिडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा आकाशाला भिडणे या ठिकाणी आपल्याला मराठीचा प्रश्न आलेला आहे. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ त्यामधील वाक्प्रचार आहे आकाशाला भिडणे. अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे त्यालाच आपण म्हणतो आकाशाला भिडणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16 आहे सुपारी देणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे? पहा सुपारी देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. हा देखील मराठीवरीलच महत्वाचा प्रश्न आहे. पहा पर्याय क्रमांक 3 सुपारी देणे म्हणजे काम सोपवणे. एखाद्याला काम देणं त्यालाच आपण म्हणतो सुपारी दिली. पर्याय क्रमांक 3. 17 आहे फॉर्म्युला 1 चा प्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोण आहे? पहा F1 जी फॉर्म्युला 1 रेस होते कारची त्यामधील प्रसिद्ध खेळाडू आपल्याला ओळखायचा आहे. पहा पर्याय क्रमांक 4 मायकल शुमाकर हा जो आहे हा फॉर्म्युला 1 चा एक जगप्रसिद्ध खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? पहा आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे हिचा आपल्याला फाउंडर म्हणजे संस्थापक ओळखायचे आहेत. पहा पर्याय क्रमांक 1 श्री श्री रविशंकर हे जे आहेत यांची संस्था आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. पर्याय क्रमांक 1. 19 आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? पहा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म किल्ल्यावरती झाला. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा पर्याय क्रमांक 3 पुरंदर या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आणि शिवाजी महाराज लक्षात ठेवायचे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी या किल्ल्यावर. लक्षात ठेवा शिवनेरी आणि पुरंदर. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? पहा प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार याची स्थापना सातारा जिल्ह्यात झालेली आहे आणि ती कोणी केलेली आहे? पहा पर्याय क्रमांक 1 नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 नाना पाटील अचूक उत्तर आहे. 21 आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा साजरा केला जातो? पहा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? पहा पर्याय क्रमांक 2 24 जानेवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22 आहे अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे. द्यायचा आहे. हा पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पर्याय क्रमांक 1. आहे कोणत्या राज्याने मुलींसाठी पंख अभियान याची सुरुवात केलेली आहे? पहा पंख अभियान ही जी योजना आहे ही कोणत्या राज्याने मुलींसाठी सुरू केली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. करंट अफेअर 2021 वरील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्य सरकारने मुलींसाठी पंख अभियान याची सुरुवात केलेली आहे मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 2. 24 आहे कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो? पहा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भरपूर वेळा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. क्रमांक 1 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1. शेवटचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 25 कोणत्या व्यक्तीला
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 देण्यात आलेला आहे? हा करंट अफेअर्स 2021 चा महत्वाचा प्रश्न आहे. क्रमांक 3, IG देवराज वर्मा यांना राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 देऊन गौरवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, किरणोत्सारी मूलद्रव्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण उत्सर्जित करत नाहीत? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे विज्ञानावरील. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, एक किरण. तर यामध्ये पहा अल्फा किरण आहेत, गॅमा किरण आहेत आणि बीटा किरण आहेत, पण एक किरण या नावाने कोणतेही किरण नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, शिवणयंत्राची सुई हे कोणत्या प्रकारच्या गतीचे उदाहरण आहे? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, दोलन गतीचं उदाहरण आहे शिवणयंत्राची, म्हणजे शिवण जी मशीन आहे त्याची सुई. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 आहे, 1 ग्राम प्रथिनापासून शरीरास जास्तीत जास्त किती किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते? कितीपासून? 1 ग्राम प्रथिनापासून शरीरात जास्तीत जास्त किती किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 4 किलो कॅलरी मिळत असते 1 ग्राम प्रथिनापासून. प्रश्न क्रमांक 4 आहे, शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा, विज्ञानावरीलच महत्वाचा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, लयकारिकाला शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक असं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्टँडिंग ऑन अॅन ऍपल बॉक्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा पुस्तकाचं नाव आहे स्टँडिंग ऑन अॅन ऍपल बॉक्स. हे जे पुस्तक आहे याचे रायटर म्हणजे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऐश्वर्या धनुष यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे स्टँडिंग ऑन अॅन ऍपल बॉक्स. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 आहे, सुंदरबन याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेच्या संचयनाने झाली आहे? कशाची? सुंदरबनाची. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, भाबर माती म्हणजे भाबर मृदापासून सुंदरबनाची निर्मिती झालेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे, अणूचा आकार मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? पहा ऍटमचा साईज म्हणजेच अणूचा आकार मोजण्याचं एकक कोणतं आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. विज्ञानावरील महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, फेम्टोमीटर म्हणतात अणूचा आकार मोजण्याच्या एककाला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, डोळ्यात वापरणाऱ्या औषधास खालीलपैकी काय म्हटलं जातं? पहा डोळ्यामध्ये जे औषध आपण वापरतो त्याला काय म्हटलं जातं? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा देखील मित्रांनो विज्ञानावरीलच महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला झिंक सल्फेट असं म्हणतात. डोळ्यात जे वापरण्यात येणारे जे औषध आहे त्याला झिंक सल्फेट. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे, ग्रेट बेरियर रीफ हे कोणत्या ठिकाणी आहे? पहा ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया यामध्ये ग्रेट बेरियर रीफ आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 आहे, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे, भूगोलावरील. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, पाण्याखालील भूकंपामुळे समुद्रात सुनामी लाटा निर्माण होत असतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 आहे, दिनेश गोस्वामी समिती ही कशाशी संबंधित आहे? पहा कोणती समिती आहे? दिनेश गोस्वामी समिती कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, निवडणूक सुधारणेशी संबंधित आहे दिनेश गोस्वामी समिती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 21 मे हा जो दिवस आहे हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13 आहे, पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला भूगोलावरचा प्रश्न आहे. पहा पृथ्वीकडून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, शुक्र हा ग्रह आहे पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणते अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे? पहा अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हीनस मॅसिफ या नावाचं शिखर आहे. हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे म्हणजे सर्वात उंच शिखर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 आहे, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? संयुक्त महाराष्ट्र परिषद याचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. इतिहासातील महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, शंकरराव देव. प्रश्न क्रमांक 16 आहे, 1962 साली चीनने तर 1965 साली डॅश या देशाने भारतावरती आक्रमण केले होते? मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपल्याला डबल आहे. पहा प्रश्न आहे, 1962 साली चीन या देशाने भारतावर आक्रमण केलं होतं, तर 1965 साली कोणत्या देशाने भारतावरती आक्रमण केलं आहे? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, पाकिस्तान. 1962 साली चीन आणि 1965 साली
पाकिस्तान या देशांनी भारतावरती आक्रमण केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे पंचशील तत्वे 1954 साली अधिकृतपणे कोणी मांडली? इतिहासावरील महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडलेली आहेत अधिकृतपणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 आहे भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभारली आहे? इतिहासावरील प्रश्न आहे मित्रांनो, कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 नारायणराव लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना उभारलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19 आहे लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पहा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान जे आहे हे सर्वोत्कृष्ट मैदान मानलं जातं, तर हे कोणत्या देशामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 इंग्लंड या देशामध्ये लॉर्ड्स क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे बुद्धिबळात खेळण्याच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात? पहा, जो आपला बुद्धिबळ म्हणजे जो चेस गेम आहे यामध्ये खेळ सुरू होण्याच्या सुरुवातीला म्हणजे खेळ सुरू होण्याच्या आधी सर्वात जास्त संख्येत कोण असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 प्यादे हे सर्वात जास्त असतात, म्हणजे त्याला आपण पॉन असं म्हटलं जातं, प्यादा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशचा स्थापना दिन हा साजरा केला जातो? हिमाचल प्रदेशचा स्थापना दिन आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा हिमाचल प्रदेश म्हणजे HP चा स्थापना दिवस मानला जातो. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या प्रदेशात एम्पेक्स 21 नावाचे संयुक्त त्रिसेवा कवायत झालेली आहे? कोणती झालेली आहे पहा एम्पेक्स 21. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. चालू घडामोडीवरील महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 अंदमान व निकोबार बेटा समूहावरती एम्पेक्स 21 नावाचा एक संयुक्त त्रिसेवा कवायत झालेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे व्हॉट्सअपच्या धर्तीवर नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरने तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे? पहा, म्हणजे व्हॉट्सअप सारखं दुसरं एक ऍप्लिकेशन आहे ते कोणी केलेलं आहे? नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर यांनी तयार केलेलं ऍप्लिकेशन कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 संदेश नावानं व्हॉट्सअपच्या धर्तीवरती एक नवीन केलेलं ऍप्लिकेशन आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे खालीलपैकी कोणता गुगल मॅपला एक स्वदेशी पर्याय असणार आहे? म्हणजे गुगल मॅप सारखाच एक स्वदेशी म्हणजे भारतात तयार केलेला पर्याय आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्याचं नाव भुवन आहे, जो की गुगल मॅपला टक्कर देणारा ऍप्लिकेशन आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात चितौरा तलाव आहे? पहा, चितौरा तलाव असणारं राज्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये चितौरा नावाचा तलाव आहे. पर्याय क्रमांक 3. पहा, आपला प्रश्न पहिला आहे मानवी शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते? हा प्रश्न जो आहे तो विज्ञानावरील आधारित प्रश्न आहे. पहा, मानवी शरीर म्हणजे ह्युमन बॉडी जे आहे त्यामध्ये अंदाजे किती लिटर रक्त असते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जवळपास 5 लिटर एवढं रक्त असतं. प्रश्न क्रमांक 2 आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड खालीलपैकी कोणते आहे? पहा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड किंवा सर्वात मोठं हाड असा आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर सर्वात लहान हाड कोणतं आहे ते आहे पहा पर्याय क्रमांक 2 कानातील हाड, त्याला स्टेप असं म्हणतात. आणि शरीरातील सर्वात मोठं हाड जे आहे ते आहे मांडीचं हाड, त्याला फिमर असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं 2. शरीरातील सर्वात लहान हाड जे आहे ते कानातील हाड आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र त्याला काय म्हटले जाते? पहा, प्राणी जीवनावर जे अभ्यास करणारं शास्त्र आहे त्या शास्त्राला काय म्हटलं जातं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला झूलॉजी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. विज्ञानावरील मित्रांनो हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न सोपे आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन किती आहे? पहा, जो आपला ब्रेन आहे त्याचं सरासरी वजन आपल्याला विचारलं आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे फेब्रुवारी 2021 ला जी भरती झाली त्यामध्ये देखील हा प्रश्नाचा उल्लेख आलेला आहे. तर लक्षात ठेवायचे मानवाच्या मेंदूचं वजन जे आहे ते सरासरी 1300 ते 1400 ग्रॅम असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे टार्गेट प्लस ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? कोणती टार्गेट प्लस? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 निर्यात वृद्धीशी संबंधित आहे टार्गेट प्लस. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवत नाही? पहा, खनिज द्रव्य पुरवत नसलेला पदार्थ कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 साखर म्हणजे शुगर हा जो पदार्थ आहे हा आपल्या शरीराला खनिज द्रव्य पुरवत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 7 आहे पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? पहा, अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे कोणत्या ठिकाणी? पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी. कोणी केला आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 आहे भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पहा, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी विचारण्यात आला होता 2013 साली, म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे अमृत महोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. पहा, अमृत महोत्सव हा जो आहे हा पर्याय क्रमांक 2 75व्या वर्षी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 आहे ज्याला लिहिता वाचता मुळीच येत नाही असा कोण? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, मराठीवरील हा प्रश्न आहे. तर पहा, मराठी विषयातील महत्वाचा प्रश्न आहे. असा कोण आहे की ज्याला लिहिता वाचता मुळीच येत नाही? त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला निरक्षर असं म्हटलं जातं. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? पहा, कानाडोळा करणे आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे. हा वाक्प्रचार विचारला आहे, मराठीतील महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करणे. कानाडोळा करणं म्हणजे दुर्लक्ष करणे. एखाद्या गोष्टीकडे नजर अंदाज करणे म्हणजे त्याला कानाडोळा करणे असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 12 आहे बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे? महत्वाचा प्रश्न आहे. हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अरुणोदय. हे जे आत्मचरित्र आहे हे बाबा पद्मनजीचे आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे हंगेरी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहा, देश आहे हंगेरी, त्याची आपल्याला राजधानी विचारली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बुडापेस्ट. ही जी आहे हंगेरीची राजधानी आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन आपण 68 देश आणि त्यांच्या राजधान्या पाहून घ्यायच्या आहेत. पहा, महत्वाचा प्रश्न आहे हा देखील, कारण जवळपास प्रत्येक परीक्षेला देश आणि एखादी राजधानी विचारली जाते. त्यामध्ये आपण 68 देश कव्हर केलेले आहेत आणि त्याच्या राजधान्या देखील. प्रश्न क्रमांक 14 आहे भूतान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? पहा, भूतान देश आहे त्याचं चलन कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 गल्ट्रम नावाचं भूतान या देशाचं चलन आहे. आणि रुपया हे जे आहे हे भारत देशाचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारत देश रुपया आणि भूतान देश जो आहे तो गल्ट्रम आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? पहा, एल निनो प्रवाह जो आहे तो कोणत्या महासागरातून वाहत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पॅसिफिक महासागरातून हा एल निनो नावाचा प्रवाह वाहत आहे. आणि याचं जे कारण आहे ते आहे भारतीय हवामानावर प्रभाव टाकणं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे हिऱ्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणात आढळतात? पहा, हिऱ्यांचा खंड म्हणजेच खालीलपैकी असा कोणता खंड आहे की त्या खंडामध्ये जास्त प्रमाणात हिरे आढळतात, म्हणजे हिऱ्याच्या खाणी आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आफ्रिका या खंडामध्ये जास्त प्रमाणात हिऱ्याच्या खाणी आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली आहे? पहा, भारत देशामध्ये कशाची मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1993 साली भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे 1993. हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली घेण्यात आली? पहा, सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आलेलं वर्ष कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1952 साली भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे भारताचे डॅश हे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. पहा, म्हणजे असं खालीलपैकी कोण आहे की ते भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही सेना दलाचं सरसेनापती असतं, म्हणजे प्रमुख असतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती हे जे आहेत हे भारताच्या आपल्या भूदल, नौदल आणि वायुदल हे तिन्ही दल आहेत त्याचे प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. राज्यघटनेवरील महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कलम 17 नुसार, म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 लक्षात ठेवायचे कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा जो आहे हा गुन्हा मानला जात आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये महाराजा सुहेलदेव यांचा उल्लेख केलेला आहे? पहा, महाराजा सुहेलदेव यांचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मीरत ए मसुडी या ग्रंथामध्ये महाराजा सोहेल देव यांचा उल्लेख आपल्याला आढळत आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या देशात जिदर उल हदीद नामक महिन्याभराची सैन्य कवायत आयोजित केली गेली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2021 वर महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान या देशामध्ये. तर पहा पाकिस्तान देशामध्ये कोणती जिदर उल हदीद या नावाची महिन्यभराची एक सैन्यांची कवायत घेण्यात आली होती? पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या ठिकाणी सागरिका नामक आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज टर्मिनलचे उद्घाटन झालेले आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कोची या ठिकाणी सागरिका नामक आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. पर्याय क्रमांक 2 कोची. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या मंत्रालयाने विज्ञान ज्योती कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे? पहा विज्ञान ज्योती नावाचा जो कार्यक्रम आहे तो कोणत्या मंत्रालयाने चालू केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे विज्ञान ज्योती या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते आहे. पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो? पहा खालीलपैकी असा कोणता दिवस आहे तो दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. दिनविशेषवरील महत्वाचा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 12 फेब्रुवारी या दिवशी भारत देशामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण जॉईन करून तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF नोट्स आणि चालू घडामोडील काही नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.